हे बघा मस्त आहे फोटोशूट करायला. इथे सगळे फोटो वगैरे आहेत जुन्या काळातील. हे आहे जुन्या काळाला जोसेफ बार, खूप फेमस बार आहे जोसेफ. नमस्कार मित्रांनो, मी आहे आता पणजीमध्ये आणि आज आपण बघणार आहे गोव्यामधील पणजी शहरातील फेमस फाउंटेन्स लेन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा आहे पणजी पाटो ब्रिज. पाटो लागते इकडं. तुम्हाला पोर्तुगीज कालीन सगळे रेस्टॉरंट आणि बार वगैरे भेटतील बघायला. द गुड लाईफ फॅशन होम डेकोरेटर्स इथे सगळं असते. क्लोथिंग वगैरे तुम्हाला इथे भेटेल. आणि या साईडला जुनी सगळे हॉटेल बार रेस्टॉरंट आहेत. इकडे एक कॅफे आहे या साईडला. हरिओम स्टेशनरी, वाईब्स हेअर्स सलून स्पा. बर्गर बघा, फक्त 99 रुपयेमध्ये बर्गर आहे. तुम्हाला इथे सुपर मार्केट पण भेटेल. सुपर मार्केट आहे. आणि इथे सकाळी तुम्हाला गोवन पाववाला सायकलवाला असतो इथे. आम्ही जाणार आहोत या पहिल्या लेनमध्ये. फूड ग्रोसरी सगळं भेटते. गोवन स्टॉल पण आहेत. हे असं हिडन प्लेस आहे बघा. इथे कॉन्फेटेरिया म्हणून हे आहे रेस्टॉरंट. मस्त आहे रेस्टॉरंट. – 1930ला सुरू केलेलं आहे रेस्टॉरंट. मस्त आहे. अशा लहान लहान गल्ल्या आहेत. या लेनमध्ये तरी खूप गर्दी असते. इथे एक नंबर स्पॉट फोटोशूट वगैरे तुम्हाला भेटतील. इथे फॅमिली रेस्टॉरंट आहे विवा पणजी. फ्लोअर लॅब आहे बघा, मस्त केलेलं आहे इथे. आणि आतमध्ये पण एक हिडन प्लेस आहे, दाखवतो आतमध्ये. फोटोशूटसाठी एक नंबर मस्त जागा आहे इथे बघा. फॅमिली रेस्टॉरंट इथं आहे बघा. काय वाईब आहे, मस्त वाईब आहे. हो गया ओके. राईट साईडला ग्लोबल टू लोकल गोवन सुपर मार्केट आहे. एकदम जुन्या काळातील तुम्हाला गोवन वस्तू इथे भेटतील. स्पायसेस तसेच आणि इतर फूड देखील तुम्हाला इथे भेटते. इकडे शॉर्माचं दुकान आहे. सनशाईन बार आणि रेस्टॉरंट या साईडला. ज्युसी बार. वेलकम टू कॅफे गोल्ड स्पॉट. तुम्हाला इथे मेनू बघायला भेटतील. आणि साईडला सिपा बार आहे. आणि इकडे कॅफे आहे. टुडे स्पेशल मेनू कोल्ड कॉफी वगैरे आहे बघा. तुम्ही चेक करा सगळं. एशियन बार इथं आहे. हा आता बंद आहे एशियन बार. टुरिस्ट पण आहेत, इंटरनॅशनल नॅशनल. आणि हा गोव्यातील सगळ्यात जुना बार जोसेफ बार फेमस आहे. हा पण खूप गर्दी असते इथं. आणि समोर आहे ते कसिनो आहे. हा मेन कसिनोचा रोड आहे. त्याच्याबरोबर पुढील साईडला ही लेन सुरू होत्या. तर तुम्हाला आता मेन लेन दाखवतो. फेमस गर्दी एवढी असते इथं ना,
कधी पण या तुम्ही, दुपारचं या, संध्याकाळी सहा नंतर पब्लिक कमी असते, परंतु सकाळी 11 नंतर खूप म्हणजे खूप गर्दी असते इथे. तुम्हाला पाहिजे तसं फोटोशूटच करता येत नाही इथे. सगळे टुरिस्ट लोक इथंच येतात बघा. हे बघा एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला असं वेगळंच फोटोशूटसाठी एक नंबर वातावरण आहे इथं. सगळे टुरिस्ट लोक इथं फोटोशूटला येतात. हे पूर्ण जुन्या काळातल्या बिल्डिंग आहेत या. आणि कलर काम वगैरे बघा कसं केलेलं आहे, मस्त आहे कलर काम केलेलं आहे. आता वाजलेत 4 वाजलेत तरी पण गर्दी बघा केवढी आहे. त्यामुळे इथं यायचं असेल तर फोटोशूटला सकाळी लवकर यायचं 11च्या आत, म्हणजे तुम्हाला पाहायचं फोटोशूट करू शकता. इथं गॅलरी आहे, गीतांजली गॅलरी. इथे सगळे फोटो वगैरे आहेत जुन्या काळातील. निवांत बसल्यात. पणजी मेन गॅलरी या साईडला आहे. इथला एक वाईब अलगच आहे बघा. ही गीतांजली गॅलरी आहे, फक्त सकाळचं ओपन असते. इथं पण फोटोशूटला मस्त लोकेशन आहे बघा. इथं तुम्ही फोटोशूट करू शकता. फक्त काय इथं या, फोटोशूट करा आणि निवांत फोटोशूट करा. पण असं हे एक घाण केलं बघा इथे पाय लावून, हे असं जरा अवॉइड करा. हे एक लोकेशन मस्त आहे बघा फोटोशूट करण्यासाठी. बॅकग्राऊंड मस्त आहे. आणि इथे एक कॅफे आहे, बॉम्बे कॉफी रोस्टर म्हणून आहे. खूप ऊन आहे, त्यामुळं येताना आपण सनग्लासेस, सनस्क्रीन वगैरे वापरून या, नाहीतर काय ते खरं नाही. या अशा पोर्तुगीजकालीन घरं आहेत. हे लोकांनी बघा पाय लावून कसे केले, कलर मारला आणि व्हाईट कलर. टुरिस्ट लोक येतात, फोटो काढतात, इथे असे पाय लावून उभारतात. हे बघा की समोर सैनिक कसे आहेत. इकडे सैनिक सगळे लावलेले आहेत. हे मोठं रेस्टॉरंट आहे, कॅफे आणि रेस्टॉरंट आहे. भावानं हे घर बघा की आता कसं आहे. याने म्हणजे हा असं जुनं जपलेलं आहे. खापरीचं घर आहे, मस्त घर आहे बघा. आणि ह्या साईडला व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे छोटंसं. असं तुम्हाला गोव्यामध्ये जास्त करून अशी खापरीची घरं बघायला भेटतील. इथं कॅफे बघा, इथे फोटोशूट चालू आहे. भाऊ सगळी फोटोशूट करायला बघा इथं. आणि इथं समोर एक लहान विहीर आहे बघा. हे अशी विहीर आहे लहान, मस्त आहे. इथं फोटोशूट करायला भारी वाटते बघा. समोर आहे कासा लुस्तिना बार, रेस्टॉरंट आणि बार आहे या साईडला. या साईडला तुम्हाला सगळे शॉप भेटतील, झेरॉक्सचे वगैरे ते. रूम्स वगैरे आहेत तिथे. हे बघा की हे घर बघा कसं आहे, मस्त असं घर आहे बघा. असं वरात मध्ये जायचं, मस्त कौलारू घर आहे. हे पण येलो कलरचं पण मस्त आहे बघा घर. फुल झाडं वगैरे लावलेले आहेत, एक नंबर वाटतं इथे. इथे कॅफे आहे आतमध्ये, गोवन कॅफे. हा बघा समोर कॅफे आहे. हे गव्हर्नमेंटचं PWD ऑफिस आहे. इथं पण हे कमी लोकांना माहिती आहे, जस्टली ओपन झालेलं आहे. हे बघा, त्यामुळं इथं टुरिस्ट कमी आहेत. इथं एवढं जास्त कुणाला माहिती नाही. इथे फ्री एंट्री आहे, मस्त फोटोशूट होतं इथं पण. हे बघा मस्त आहे फोटोशूट करायला. नवीन प्लेस पणजीमधील. हा पणजी मेन सिटीमध्ये येणारा ब्रिज आहे. इथून असं आला की जस्ट लेफ्ट साईडलाच हे लोकेशन आहे. तर मित्रांनो, गोव्यात कधी आलात तर पणजीमध्ये या आणि इथं मस्त एन्जॉय करा. सकाळी 8 ते 11पर्यंत इथं तुम्हाला मस्त फोटोशूट करायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.